हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. सर्वप्रथम तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ताईंनो, कालचा व्हिडिओ मला ब्लॉग म्हणजे बनवायला जमला नाही, त्यामुळं ना ब्लॉग काही मी अपलोड करत नाही. ही रेसिपी शूट केली होती, तर ही रेसिपी पण संक्रांतीची नाही, तर आज मी शूट केलेली आहे दुपारी. म्हणजे व्हिडिओ बनवला आहे दुपारीची. शेंगदाणा वडी केली होती, तीळ आणि गुळवडी ही अशी केली होती. तर आकारावर जाऊ नका, म्हणजे ना थोडे वाकडे तिकडे असे कट झालेले आहेत. तर सांगते गोंधळ पण काय झाला. काल रेसिपी मी शूट केली एक, त्याच्यानंतर सांगते. आता ह्या रेसिपी सांगते. इथं एका वाटीने तीळ घेतलेले आहेत, मोजून साफ करून, स्वच्छ साफ करून झाडून घेतलेले आहेत. त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे. तर पाव किलो तीळ आणि वजन प्रमाण म्हणतात, तर पाव किलो तीळ आणि पाव किलो गूळ असे घेतलेले आहेत. तर मी इथं लाडू नाही बनवत. लाडूला पण तुम्ही हेच प्रमाण घेऊ शकता किंवा थोडासा गूळ कमीही करू शकता, तर आपल्या आवडीनुसार. तर इथं ना मी तीळ चांगले भाजून घेत आहे बारीक गॅसवर, आणि एक साईडला गूळही कापून घेत आहे, म्हणजे पटकन मेल्ट होण्यासाठी. 1 चम्मचभर त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तर मी इथं बरं सांगते, विसरले. बनवत आहे मस्त असं संक्रांत स्पेशल. परत शेंगदाणा बोलणार होते, सॉरी ताईंनो. तर आहे ना तीळ आणि गुळाची अशी चिक्की, म्हणजेच त्याला तुम्ही वडीही बोलू शकता किंवा चिक्कीही बोलू शकता. तर खूप छान लागते. म्हणले लाडू यावेळेस बनवायला नको, तर तिळगुळ वडीची चिक्की केली होती. तर काल ट्राय केली, पण कालची काय फसली काहीशा कारणाने. तर तो फसलेला व्हिडिओ देखील मी जमलं तर शेअर करेन, नाही तर मग नाही. तर तो सुद्धा ठेवलेला आहे बाजूला, म्हणून कालचा व्हिडिओ मी तसाच ठेवला, तो अपलोड नाही केला. तर आज साध्या सिंपल पद्धतीनेच आपले तिळगुळ जसे लाडू करतो तसेच तिळगुळ वडी बनवत आहे. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे, कोणालाही जमेन अशी. एवढंच की चिक्की माझी व्यवस्थित निघली नाही, म्हणजेच मी थोडंसं तूप लावून प्लेटमध्ये घातली होती, तर ते पटकन जास्त कडक होते गूळ, त्याच्यामुळं ना निघायला थोडा प्रॉब्लेम झाला. तरी पण नंतर मग थोडंसं युक्ती लढवली डोक्यात की काय करावं. तर मग थोडंसं गॅस चालू करून मी ना ताट थोडीशी गरम करायला ठेवली, तेव्हा पटापट अशा वड्या निघल्या. तरी पण आहे ना अगोदरच मी थोड्याच केल्या होत्या, आणि पाव किलो एवढ्याच केल्या होत्या. त्यातही ना बनवल्या दुपारी मी 1:30 वाजता, 1:30 पावणे 2ला. आणि व्हिडिओ त्याचा शॉर्ट व्हिडिओ, म्हणजे पुढचा व्हिडिओ मी काढला लास्टचा, तो 4:30-5 वाजता. तोपर्यंत ना वड्या संपल्या, पण एवढ्या छान झाल्या होत्या मस्त. आणि थोड्याशाच केलं होतं, त्याच्यामुळं ना आवडल्या, बनल्या जशा तशा आवडल्या. तसं खाल्ल्या त्या संपल्या पण. तर तुम्हाला आहे ना मला वड्या दाखवायला पण, म्हणजे तिळगुळ वड्या किंवा चिक्की दाखवायला सुद्धा जास्त काही वड्या राहिल्या नव्हत्या, तरी पण त्यात मी व्हिडिओ शूट केलेला आहे. कारण की मला माहीतच नव्हतं संपण, कारण मी स्वयंपाक करत होते. तर मी सुद्धा खाल्ल्या, ह्यांनाही खूप आवडली. तर बघू शकता इथं आपल्याला काय पाक वगैरे नाही करायचा. अशा बुडबुड्या आल्या, पाक असं गरम झालं, एक उकळी आली थोडीशी, तर त्याच्यामध्ये तूप घातले. तुम्हाला दाखवलं मी, 1 चम्मच तूप घालायचं आहे. तुपाने खूप छान असा सुगंध येतो लाडूंना, आणि खूप छान अशी चकाकी येते, शाईन अशी वाटते. परत लाडू बोलले बघा, जे आपण काही बनवू त्याला. तर हे बघू शकताय, एवढं पातळ आपलं मिश्रण झालेलं आहे. आता इथं एक साईडला ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गरम गरम मिश्रण घालायचं. मी तुम्हाला ना विसरले दाखवता असतील, कारण फोन आला होता ह्यांचा, त्याच्यामुळं ना मी पटकन टाकून घेतलं. नाही तर मग परत गुळाचा पाक बनला असता जास्त, आणि मग सर्व हे झालं असतं. त्याच्यामुळं मी तीळ घालून घेतल्या कढईमध्ये, म्हणजे गुळाच्या ह्याच्यामध्ये. आणि इथं बघू शकता पटकन ताटात वरतून सेट करून घ्यायचं आहे. थंड झालं का लगेच कडक होतं, आणि तेच प्रॉब्लेम झाला. मी तूप लावलं, तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर ते लावा, म्हणजे जेणेकरून आहे ना निघायला मदत होईल लवकर. तर माझं असं झालं की बटर पेपरनं लावल्यामुळं, तर तुम्ही चूक करू नका. तर खूप कडक झाले होते, तर मी अगोदरचे काढले, पण नंतर नाही बघा साईज, म्हणजे तुम्ही बोलताना त्याची सेप वाकडा तिकडे आला होता. आणि हे नंतर थंड झालेलं निघलं नाही, तर मी ते ठेवलं. पण हे बघा एवढेच राहिले होते. आणि बाकीचे जे तुटून निघले ना, तुटून म्हणजे कसे बाजूचे जे साईज वाकडे तिकडे आले ते तोडून काढले, आणि त्याचे लाडूसुद्धा बनवले. 6-7 लाडू बनवले होते, जास्तच. ते सुद्धा संपले बघा. वड्या एवढ्याच राहिलेल्या आहे, भरपूर अशा झाल्या होत्या, आणि एकदम नरम खुसखुशीत आणि खूप छान अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा झाल्या आहे.
फक्त ताटातून निघत नव्हते, पण तोंडात टाकताच अजिबात कडक किंवा काय लागत नाही, एकदम मस्त परफेक्ट पहिल्यांदाच बनवल्या अशा चिक्की किंवा वड्या म्हणा, काही पण म्हणा, पण एकदम मस्त खुशखुशीत झाल्या होत्या. आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि काय जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर ह्या चिक्कीबद्दल तर नक्कीच विचारा, कारण की चुकतच आपण शिकत असतो, चुकतो तेव्हाच पुढे जात असतो. माझा असा अनुभव आहे. तर हे बघू शकता इथे चिक्की मस्त अशी झालेली आहे.